जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला जगण्याचा निसर्गदत्त हक्क असतो. धडधाकट माणसांसाठी जे आयुष्य सहज आणि सोपं असतं तेच जगणं शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व असलेल्यांसाठी खडतर आणि कष्टमय होऊन असतं. अशा माणसांची अगतिकता संपून त्यांना शिक्षित सक्षम करून त्यांच्यात जगण्याची उमेद निर्माण करण्यासाठी काही मंडळी उभी ठाकतात आणि त्यातूनच एका सेवा कार्याची सुरुवात होते. 35 वर्षापूर्वी मुंबईहून मी रत्नागिरीत आले आणि इथे आल्यानंतर इथल्या बालगृहामध्ये काम सुरू केलं. त्या कामाचं एक स्वरूप होतं की आजूबाजूच्या खेड्यांमध्ये जाऊन अशा काही समस्याग्रस्त मुलांना शोधायचं. सन 1984-85 या 1 वर्षामध्ये मी आजूबाजूच्या खेड्यांमध्ये जाऊन 100 मुलं शोधली की ज्यांना वेगवेगळ्या समस्या होत्या आणि जास्तीत जास्त मुलं ही मतिमंदत्व असलेली होती. मुलं शोधली, परंतु त्यांचं पुढे काय करायचं हे आम्हाला कुणालाच माहीत नव्हतं. आणि मग तिथल्या बालमार्गदर्शनमध्ये काम करणाऱ्या सायकॉलॉजिस्टने आम्हाला सुचवलं की या मुलांना शिकवण्यासाठी ट्रेनिंग असतं, ते जर तुम्ही जाऊन घेऊन आलात तर तुम्हाला इथे काम करता येईल. मग त्यानंतर मी पुण्याला कामायनीमध्ये गेले. 85-86ला मी तिथे या मुलांना शिकवायचं ट्रेनिंग घेतलं आणि मी रत्नागिरीत परत आले. रत्नागिरीमध्ये परत आल्यानंतर कामाला सुरुवात कशी करायची याविषयी जुळवाजुळव सुरू झाली आणि मग आम्ही सर्वांनी मिळून आविष्कार संस्थेची स्थापना करायचं ठरवलं. आविष्कार संस्थेची स्थापना झाली आणि मग शाळा सुरू झाली. अपंगांबद्दल कणव असलेल्या मंडळींनी 31 वर्षांपूर्वी रत्नागिरी शहरात आविष्कार मतिमंद मुलांची शाळा या नावानं अपंगांच्या शिक्षण कार्याची सुरुवात केली. मात्र हे काम सोपं नाही याची जाणीव त्यांना सुरुवातीपासूनच होती. 1986 ही संस्था सुरू झाली तेव्हापासून मी याची फाउंडर मेंबर आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जेव्हा दोन्ही जिल्हे एकत्र होते तेव्हापासून म्हणजे एकूण संपूर्ण कोकणामध्ये तोपर्यंत 1986 सालपर्यंत कुठलीही मतिमंदांकरता कार्य करणारी संस्था नव्हती. ही कोकणातली पहिली संस्था आहे. रत्नागिरीतले काही लोक 5-6 लोक एकत्र येऊन एकदा असं ठरलं की असं लक्षात आलं की ह्या फील्डमध्ये काहीही काम सुरू नाहीये, तर आपण सुरू करूया असा विचार करून एकत्र आलो आणि आम्ही एक संस्था स्थापन केली. आणि 1986 साली 7 मुलांनी ही संस्था सुरू झाली. 7 मतिमंद मुलांची नोंदणी झाली आणि शाळेकडे अर्थातच तेव्हा संस्थेकडे जागा नव्हती. तर कलेक्टरांनी आम्हाला कलेक्टरने आम्हाला त्यांच्या बॅडमिंटन हॉलमध्ये 3 तासाकरता एक जागा दिली. हॉलमध्ये आम्ही शाळा सुरू केली. 2च महिन्यात नगर परिषदेने आम्हाला 2 वर्ग दिले एका शाळेमध्ये आणि अशी हळूहळू संस्था वाढत गेली. एक वैशिष्ट्य ह्या संस्थेचं असं आहे की अगदी स्थापनेपासून मेडिकल डॉक्टर, सायकॉलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट, सोशल वर्कर हे सर्व तज्ज्ञ मंडळी अगदी सुरुवातीपासून संस्थेला लाभली. आपलं मूल मतिमंद आहे हे वास्तव मान्य करणं पालकांना जड जातं. त्यामुळे ही मुलं योग्य वेळी मतिमंदांसाठी असलेल्या शाळेत दाखल केली जात नाहीत आणि मुलांच्या शिक्षण विकासाला खंड पडतो. ही गोष्ट लक्षात घेऊन फक्त शिक्षणापुरतच मर्यादित न राहता आविष्कार संस्था पालक, बालवाडी प्राथमिक शिक्षकांसाठी शिबिरं घेत असते. त्यावेळेस अवेअरनेस अजिबात नव्हता. मतिमंदत्व म्हणजे काय हेही लोकांना माहिती नव्हतं. तर सुरुवातीला आम्हाला ह्याच्याकरता प्राथमिक शाळांना टीचर्स करता आणि समाजातील इतर लोकांकरता आम्ही काही शिबिरं घेतली. प्रायमरी स्कूल्समधल्या शिक्षकांनी कसं ओळखायचं, मूल मतिमंद कुठलं आहे, कसं ओळखायचं ह्याचं त्यांना ट्रेनिंग दिलं आणि मग फॉलोअप करून त्यांचे कॅम्प्स येऊन IQ टेस्टिंग करून हळूहळू जनजागृती झाली आणि लोक आम्हाला संपर्कात आमच्या आली की असं मूल वेगळं आहे, त्याच्याकरता काय आहे, असं स्पेशल स्कूल सुरू झालं. या संस्थेची आविष्कार संस्थेची शाळा, कार्यशाळा, बाल मार्गदर्शन केंद्र आणि थेरपी युनिट असे 4 विभागात हे काम करतात. एक आमचं उत्पादन केंद्र सुद्धा आहे. कार्यशाळेत ट्रेनिंग घेतल्यानंतर ज्या वस्तू निर्मिती होतात त्याच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन केंद्र आहे आणि त्याची विक्री केली जाते. त्याच्यातून जो पैसा मिळतो त्याच्या काही भाग या मुलांना दिला जातो, त्यांच्या अकाउंटमध्ये जमा केला जातो आणि काही भाग संस्थेकडे जमा केला जातो. अशा तऱ्हेने हे 4 विभाग काम करतात. कार्याचा व्याप वाढत असल्यामुळे आविष्कारला स्वतंत्र जागेची गरज भासू लागली. सततच्या प्रयत्नानंतर 1991 साली
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एक भूखंड आविष्कारला मिळाला. देणग्यांच्या माध्यमातून निधी उभा करून महामार्गाला लागून असलेल्या औद्योगिक क्षेत्रातील जागेवर 1997 साली आविष्कार शाळेची इमारत उभी राहिली आणि शहरातील शाळा नव्या जागेत स्थलांतरित झाली. शाळेत येणाऱ्या मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून संस्थेच्या विनंतीवरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं शहरातील गाडीतळ ते शहराबाहेरील आविष्कार शाळा अशी विशेष बस सेवा सुरू केली. त्यामुळे मुलांची सोय झाली आणि पालकांच्या डोक्यावरचं ओझं थोडं हलकं झालं. एकच मोजपट्टी लावून प्रत्येक मतिमंद विद्यार्थ्याला शिकवता येत नाही. त्यासाठी मतिमंद मुलांची आकलन शक्ती लक्षात घ्यावी लागते आणि आकलन शक्ती ही बुद्ध्यांकावर आधारित असते. आता ह्या मुलांचं वर्गीकरण कसं केलं जातं तर हे IQ म्हणजे बुद्ध्यांक काढून केलं जातं. बुद्ध्यांक म्हणजे काय तर त्या मुलाने त्या वयामध्ये केलेले टप्पे विकास किती केला आहे तो आणि त्याचं ॲक्च्युअल वय यांचा भागाकार घेऊन यांचा गुणोत्तर घेऊन त्याला 100ने गुणलं की बुद्ध्यांक येतो. आता त्याचा असं आहे की 55 ते 70 बुद्ध्यांकाची मुलं ही सौम्य स्वरूपाचं मतिमंदत्व म्हटलं जातं. 35 ते 50 हे मध्यम स्वरूपाचं, नंतर 20 ते 35% म्हणजे तीव्र आणि 20च्या खाली जर बुद्ध्यांक असेल तर त्यांना अतितीव्र अशी मतिमंद मुलं असं समजलं जातं. आता ह्याचा काय उपयोग असतो तर पहिलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे 55 ते 70 ज्यांचे बुद्ध्यांक असतात ती मुलं ती एज्युकेबल म्हणतात, म्हणजे शिक्षण देण्यास योग्य. म्हणजे ह्यांना जर काही गोष्टी शिकवल्या, उदाहरणार्थ थोडंसं पाठ करायला शिकवले, आकड्यांची बेरीज वजाबाकी शिकवली तर ते करू शकतात. नंतर जी मुलं आहेत ती त्यांना मध्यम स्वरूपाची असतात, त्यांना ट्रेनेबल म्हणतात. म्हणजे त्यांना जर ट्रेनिंग दिलं, प्रशिक्षण दिलं कोणत्याही गोष्टीचं, उदाहरणार्थ साचे करणे, घड्या करणे कापडाच्या वगैरे असं सांगितलं किंवा शिवणं वगैरे असं जर ट्रेनिंग दिलं, प्रशिक्षण दिलं तर ती काही कामं नीट करू शकतात. तीव्र स्वरूपाची मुलं म्हणजे ती सांभाळण्यास योग्य, म्हणजे घरामध्ये त्यांना कसं सांभाळायचं, काय जेवायला कसं शिकवायचं वगैरे ह्या गोष्टी आपण त्यांना शिकू शकतो. आणि 20% बुद्ध्यांक असतात ती मुलं त्यांना अतितीव्र म्हणतात. त्यांचं सांभाळ करणं हे अतिशय कठीण असतं आणि ती कोणत्या तरी रोगाला बळी पडून त्यांचं ते लवकर निधन होतं. असं एकंदरीत या शाळेमध्ये आपल्याकडे मॅनेजमेंट केली जाते. सर्वसाधारण मुलांच्या शिकवण्याच्या पद्धतीपेक्षा मतिमंद मुलांना शिकवण्याची पद्धत वेगळी असते. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांची मदत घ्यावी लागते. ज्यावेळेस या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न तयार होतो त्यावेळेस असं लक्षात येतं की रूढ शिक्षण प्रणाली किंवा त्यातले जे शिकवण्याच्या पद्धती आहेत त्या कोणत्याच या मुलांवर तितक्याशा सक्षम ठरत नाही. मग अशा वेळेस यांना शिक्षण देताना ते 2 वेगळ्या विभागात शिकवावं लागतं की एक अनौपचारिक शिक्षण आणि दुसरं औपचारिक शिक्षण. आता अनौपचारिक शिक्षण म्हणजे काय तर लहानपणापासून मुलाला ज्या गोष्टी स्वच्छतेच्या असतात, अंघोळीच्या असतात, केस विंचरणं, कपडे घालणं, स्वतःच्या चपला स्वतः घालणं, हे जे दैनंदिन जीवन कौशल्याचं शिक्षण आहे ते सर्व ही मुलं इतर मुलांसारखं पाहून शिकत नाहीत, अनुकरणामधून शिकत नाहीत. तर त्यांना प्रत्येक कौशल्याचं शिक्षण द्यावं लागतं आणि त्यामुळे यांच्या अभ्यासाचा पहिला भाग हा तोच असतो की त्यांना या सर्व दैनंदिन जीवन कौशल्यांमध्ये विकसित करणं आणि स्वतःच्या क्रिया स्वतः करायला शिकवणं. आणि यामध्ये एकदा मुलं पारंगत झाली की मग औपचारिक शिक्षणाचा विभाग सुरू होतो की मग जिथे मुलांना भाषा, गणित, सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल यासारखे विषय आपण शिकवू लागतो. अर्थातच या मुलांना शिकवण्याच्या पद्धती खूप वेगळ्या असतात आणि बरेचदा त्यांना अनुभवातून शिक्षण द्यावं लागतं किंवा खेळातून शिक्षण द्यावं लागतं. अर्थात या ज्या शैक्षणिक पद्धती आहेत या नव्याने विकसित झालेल्या पद्धती आहेत. आमच्या शाळेत सुद्धा जेव्हा जेव्हा आम्ही या पद्धतींचा अवलंब केला तेव्हा तेव्हा आम्हाला मुलांनी अतिशय उत्तमपणे त्याला प्रतिसाद दिल्याचं लक्षात आलं. मतिमंद मुलांच्या बाबतीत सातत्यानं सुरू असलेल्या संशोधन आणि प्रयोगातून त्यांना शिकवण्याच्या नव्या नव्या पद्धती विकसित होत असतात. आविष्कार शाळेतून त्या पद्धतींचा अवलंब केला जातो. 2006 पासून आम्ही निसर्गायन या नावाची एक नवीन पद्धती सुरू केली. त्याच्यामध्ये
जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात, त्याच सर्व नैसर्गिक साधनांचा उपयोग करून आपण शिक्षण घेऊ शकतो, या विषयाकडे लक्ष आम्ही वेधू इच्छितो. रोजच्या हंगामामध्ये मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या भाज्या, पानं, फुलं ह्याचा सगळ्याचा वापर करून गणित, भाषा, हस्तकला, चित्रकला हे सगळे विषय आम्ही शिकवतो. आणि त्याचा प्रतिसाद मुलांकडून खूप छान येतो, कारण मुलं नैसर्गिकरित्या शिकू शकतात. त्याचप्रमाणे अनेक वेगवेगळ्या तऱ्हेच्या प्रकल्प पद्धती आम्ही वापरतो. दर महिन्यामध्ये प्रत्येक मूल हे आपापल्या वर्गातून परिसर सहलीला जाऊन येतं, की त्याच्यामुळे त्यांना जगाचा अनुभव घेता येतो. तर अशा तऱ्हेच्या दैनंदिन जीवनामध्ये जो अनुभव येईल, त्या अनुभवाचाच वापर करून शैक्षणिक पद्धती आम्ही अंमलात आणल्यामुळे मुलं खूप लवकर शिकतात आणि त्यांचा मेंदू जे काही आम्ही त्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो तो जास्त लवकर आत्मसात करतो असं आमच्या लक्षात आलेलं आहे. सुरुवातीच्या काळात आविष्कार शाळेत मतिमंद मुलांचं प्रमाण अधिक होतं. मात्र पुढे पुढे मतिमंदत्वामुळे उद्भवणाऱ्या अन्य समस्यांनी ग्रासलेल्या मुलांनाही शाळेत प्रवेश दिला जाऊ लागला. त्यामुळे अन्य अपंग मुलांच्या पालकांनाही आविष्कारचा आधार वाटू लागला. निरीक्षण आणि अनुकरणातून मुलं अनेक गोष्टी शिकत असतात. एकत्र येऊन केलेल्या गोष्टी मुलांच्या लक्षात राहतात. आविष्कारच्या शाळेतील मुलांकडून सांघिक पद्धतीनं कसरतीचे प्रकार करून घेतले जातात. संगीत, चित्रकलेसारख्या विषयांबद्दल मुलांच्या मनात आवड निर्माण केली जाते. मधल्या सुट्टीत मुलं एकत्र बसून आपला डबा खातात. स्वतःचं ताट स्वतःच धुवून पुसून ठेवतात. अशा शिक्षणातून मुलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जातो. एकत्र येऊन कामं केल्यामुळे मुलांमध्ये आपलेपणाची भावना वाढीला लागते. विशेष शाळेची गरज ही त्या मुलातले सुप्त गुण शोधणं, त्याचा विकास घडवणं आणि त्याला सक्षम बनवणं, की पुढे जाऊन समाजामध्ये तो देखील काहीतरी उपयुक्त काम करू शकेल, ही जाणीव आपण निर्माण करणं आणि त्या दिशेने प्रयत्न करणं, यासाठी अशा संस्था उभारल्या गेल्या पाहिजेत. आणि याच हेतूने आविष्कारी संस्था गेली अनेक जवळजवळ 30 वर्ष आता काम करत आहे. मुलांच्या अंगी असलेल्या विविध गुणांना वाव मिळावा यासाठी शाळा विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित करत असते. 1992 पासून स्पेशल ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत आविष्कारची मुलं भाग घेत आहेत. राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेत शाळेच्या विद्या मोडकनं गोल्ड मेडल मिळवलं आहे. नॅशनलला खेळून आले. इंटरनॅशनलला माझी निवड झाली आहे. त्याचा 4 महिने सराव करत आहे. केरळ इथे नॅशनल गोल्ड मेडल भेटला आहे. पुढील वाटचालीसाठी कर्मचाऱ्यांचे हार्दिक पाठिंबा असणे धन्यवाद, आभार आहे. तर पॉवर लिफ्टिंग खेळात पारस खादगुणकर यानं विशेष प्रावीण्य दाखवलं आहे. पारसची राष्ट्रीय स्पर्धेसाठी यावर्षी निवड झाली आहे. आविष्कार 40 साल में मी आहे. स्पेशल ऑलिम्पिक पॉवर लिफ्टिंग मध्ये मी जाणार आहे. माझी निवड झाली आहे. प्रथितयश उद्योजक श्री प्रकाश कामत यांनी आपल्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ संस्थेला मोठी देणगी दिली आणि 2009च्या डिसेंबर पासून आविष्कार मतिमंद मुलांची शाळा सौ सविता कामत विद्या मंदिर या नावानं ओळखली जाऊ लागली. मतिमंद मूल जन्माला आलं की पालकांची अवस्था मोठी बिकट होते. आपलं मूल मतिमंद आहे हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा पहिलं ते स्वीकारायचीच तयारी नसते. कुठेतरी काहीतरी जादू होईल, काहीतरी आपल्याला औषध मिळेल आणि ते नॉर्मल मूल होईल अशी आशा त्यांना असते. जेव्हा अनेक ठिकाणी त्यांना नकार मिळतो आणि जेव्हा त्यांना कळतं की या मुलाबरोबर, याच्या मतिमंदत्वाबरोबर आपल्याला राहायचं आहे, त्यावेळी त्यांच्या मनात निराशा येते. असं मूल पुढे काही करू शकेल की नाही असा त्यांच्या मनात प्रश्न उभा राहतो. अशा मुलांना वेगळ्या प्रकारे शिक्षण दिलं, विशेष शिक्षणाद्वारे त्यांना आपण शिक्षण दिलं तर त्याच्यातही बदल घडू शकतो, त्याच्यातही विकास होऊ शकतो आणि त्यानंतर पुढे जाऊन त्याचं पुनर्वसन देखील करणं शक्य होऊ शकतं. ही गोष्ट आपल्याला पालकांना सांगता आली पाहिजे. जिथे त्याची काही बुद्धिमत्तेची काही क्षमता ही काम करत नाही आहे हे आपल्याला स्वीकारायला लागतं, तसंच जी काही क्षमता आहे त्याचा पुरेपूर वापर कसा करता येईल हे आपण पाहायला पाहिजे. बरेच वेळा असं होतं की जी क्षमता नाही त्याच्याबद्दल नैराश्य आणि अशा नकारात्मक भावना इतक्या असतात की त्यामुळे जे आहे त्याच्याकडे देखील दुर्लक्ष होतं.
प्रत्येक मुलामध्ये काही ना काही विशेष अशी क्षमता असते आणि ती शोधून काढणं आणि त्याचा विकास घडवून आणणं आणि त्यातून त्याच्या पुनर्वसनाच्या मार्गाकडे त्याला नेणं हे विशेष शिक्षणाचं काम आहे. लोकजागृती, बाल मार्गदर्शन, शिक्षण या कामाबरोबर आविष्कार संस्थेनं आपल्या उद्देशात मतिमंद अपंगांच्या पुनर्वसनालाही प्राधान्य दिलं आहे. स्थापनेपासूनच संस्थेनं 18 वर्षांवरील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. आविष्कारच्या या प्रशिक्षण उपक्रमांना पालकांकडून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळू लागलाय. या संस्थेची, आविष्कार या संस्थेची शाळा, कार्यशाळा, बाल मार्गदर्शन केंद्र आणि थेरपी युनिट असे 4 विभागात हे काम करतात. एक आमचं उत्पादन केंद्र सुद्धा आहे. कार्यशाळेत ट्रेनिंग घेतल्यानंतर ज्या वस्तू निर्मिती होतात त्याच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन केंद्र आहे आणि त्याची विक्री केली जाते. त्याच्यातून जो पैसा मिळतो त्याच्या काही भाग या मुलांना दिला जातो, त्यांच्या अकाउंटमध्ये जमा केला जातो आणि काही भाग संस्थेकडे जमा केला जातो. आपण काहीतरी तयार करू शकतो आणि त्या वस्तूंच्या विक्रीतून आपल्याला पैसाही मिळू शकतो हा विश्वास विद्यार्थ्यांच्या मनात दृढ होण्यास कार्यशाळेचा प्रशिक्षण उपक्रम कारणीभूत ठरलाय. संस्थेच्या वाढत्या व्यापाचा विचार करता शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण एकाच ठिकाणी देणं कठीण होऊ लागलं. 14 जुलै 1992 रोजी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी कार्यशाळेचं उद्घाटन केलं, तर श्रीमती शांताबाई भिडे यांच्या देणगीतून श्री श्यामराव भिडे कार्यशाळा आकाराला आली. या कार्यशाळेमध्ये वयाच्या 18 वर्षानंतरचे विद्यार्थी व्यावसायिक प्रशिक्षणासाठी येत असतात. सध्या कार्यशाळेमध्ये 6 विभाग कार्यरत आहेत. त्यामध्ये सुतारकाम, फाईल मेकिंग, मेणबत्ती, गृहशास्त्र, हस्तकला इत्यादी विभाग सध्या कार्यरत आहेत. या कार्यशाळेचा जो मुख्य उद्देश आहे हा विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करायचं. आज या कार्यशाळेमध्ये 78 विद्यार्थी प्रवेशित आहेत आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून 35 विद्यार्थ्यांना आपण यशस्वीपणे रोजगार देऊन त्यांचे व्यावसायिक पुनर्वसन केलेलं आहे. 1992 साली जी स्थापन झालेली कार्यशाळा आज आपलं रौप्य महोत्सवी वर्ष सादर करत आहे. या रौप्य महोत्सव वर्षाच्या निमित्ताने या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये एकापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांचे कलागुण साकारण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. वृक्ष लागवडसाठी आम्ही एक योजना हाती घेतली होती. त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जी वस्तू निर्मिती होते त्या वस्तू विक्रीसाठी कलादानाचं आयोजन केलं होतं. या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी निवासी प्रकल्पाचं आयोजन केलं. मतिमंद प्रौढ व्यक्तीला व्यावसायिक प्रशिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं, आत्मनिर्भर बनवून रोजगारासाठी पाठवणं, रोजगार निर्मिती करता पालक बचत गट यांना प्रोत्साहन देणं असे उद्देश समोर ठेवून संस्था कार्य करीत आहे. या प्रयत्नांना आता चांगलं यशही मिळू लागलं आहे. या कार्यशाळेतून जे विद्यार्थी ट्रेन होत असतात, आतापर्यंत आपण 35 विद्यार्थ्यांना त्यांचा रोजगार देऊन आपण त्यांना यशस्वीपणे नोकरीसाठी लावलेलेच आहेत. पण आमचा जो प्लॅन आहे हा बचत गट निर्माण करणे, जे विद्यार्थ्यांच्या पालकांचा बचत गट तयार करून किमान 10 विद्यार्थ्यांचं एक गट आपण व्यावसायिक पुनर्वसन करू शकतो. प्रायोगिक तत्वावरती आपण एक पालकांचा बचत गट निर्माण केलेला आहे. त्या पालकांना आपण प्रशिक्षित केलेलं आहे आणि थोड्याच दिवसामध्ये किमान 10 मुलांचं व्यावसायिक पुनर्वसन त्या बचत गटाच्या माध्यमातून होऊ शकेल. आविष्कारच्या व्यावसायिक प्रशिक्षणामुळे आज अनेक मतिमंद अपंगांना जगण्याचा मार्ग सापडलाय. संस्थेच्या या कार्याचा उल्लेख अनमोल असाच करावा लागेल. आणि या शिक्षणामधून त्या पुनर्वसनाच्या अनेक कथा आपल्याला पाहायला मिळतील, अनेक मार्ग पुढे आलेले आपल्याला पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण काम करतो त्यावेळी पालक, तो विद्यार्थी किंवा ते मूल आणि ही संस्था किंवा तिथले शिक्षक हे एकत्रित मिळून त्या मुलाच्या पुनर्वसनासाठी खूप चांगले प्रयत्न करू शकतात आणि त्यातून पुढे ते मूल समाजासाठी उपयुक्त आणि सक्षम असं बनू शकतं, आपल्या पायावर उभं राहू शकतं, थोड्या प्रमाणात का होईना अर्थार्जन करू शकतं आणि केवळ निरुपयोगी किंवा समाजाला भार असं ते मूल राहत नाही, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. जेव्हा आपण म्हणतो की अशा मुलांना मदतीची गरज आहे त्यावेळी आपल्या मनात त्यांच्याबद्दल करुणा असते. आपल्याला वाटतं की त्यांना मदत करावी, पण केवळ करुणेपोटी केलेली मदत पुरेशी नाही आहे. जसं आपण म्हणतो की एखाद्या माणसाला आपण रोज एक मासा दिला तर त्याचं पोट भरेल, पण जर आपण त्याला मासे पकडायला शिकवलं तर त्याचंच काय,
त्याच्या सर्व कुटुंबाचं आणि इतर लोकांचं देखील पोट भरू शकतं. तर ही संकल्पना आपण मनात ठेवली पाहिजे. मतिमंद अपंगांसाठी उत्कृष्ट कार्य करणारी संस्था म्हणून आविष्कार 2007 साली राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी ठरली. तर संस्थेत शिकून आता संस्थेसाठी काम करणाऱ्या वीरेंद्र चव्हाण याला उत्कृष्ट कर्मचारी म्हणून राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. आविष्कार संस्था होती म्हणून मी ह्या लेवलला पोचलो. मी छोट्याशा गावामध्ये राहायचो, पण आविष्कार संस्थेमुळे मी आज दिल्लीपर्यंत जाऊन पोचलो. म्हणजे आविष्कार संस्थेमुळेच हा पुरस्कार लावलेला आहे मला. आणि इकडची लोक जे लोक ताप मला भरपूर मदत करतात, वेळेला भरपूर सहकार्य करतात. कुठे अडचणीला असलो मी धावून येतात. मी प्रार्थना करतो म्हणजे प्रत्येक मुलं तिकडे जातील, प्रत्येक मुलांना ते आधार मिळेल, आविष्काराचा आधार मिळेल. आविष्कार हे संस्था ही मोठी आहे आणि पूर्ण भारतामध्ये कानाकोपऱ्यात पोचलेली आहे. म्हणून ह्या आविष्काराबद्दल मला भरपूर अभिमान आहे. 31 वर्षांपूर्वी केवळ 9 विद्यार्थ्यांनी सुरू झालेल्या सौ सविता कामत विद्यालयात आज 105 विद्यार्थी शिकत आहेत. तर अमृत महोत्सवी वर्ष साजरं करणाऱ्या श्री श्यामराव भिडे कार्यशाळेत 78 विद्यार्थी व्यावसायिक प्रशिक्षण घेत आहेत. या कार्यशाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत यांना शासकीय योजना, ज्या काही या शासनाच्या योजना आहेत, जशी संजय गांधी निराधार योजना आहे, नॅशनल ट्रस्टच्या माध्यमातून लीगल गार्डियनशिप आहे, निरामयासारखी योजना आहे, या सगळ्या योजनांचा लाभ आज आपण कार्यशाळेच्या माध्यमातून मुलांना देत असतो. शासकीय अनुदान मदतीवर पूर्णतः अवलंबून न राहता शुभेच्छुक आणि देणगीदारांच्या मदतीनं 3 दशकांच्या काळात आविष्कारनं अपंग आणि मतिमंदांसाठी अविरतपणे अतुलनीय कामगिरी केली आहे. आविष्कारचं हे काम केवळ उल्लेखनीयच नाही तर प्रशंसनीय सुद्धा आहे.